झाला. चला 12th फिजिक्सचा पहिला चॅप्टर आहे ज्याचं नाव काय, रोटेशनल डायनामिक्स. ठीक आहे ना, लक्षात आलं का? थोडासा लक्ष द्या. रोटेशनल म्हणजे जो गोल गोल फिरेल वस्तू. रोटेशनल म्हणजे जी वस्तू का फिरेल गोल गोल. फॉर एक्झाम्पल पंखा आहे, पंखा गोल 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 फिरते एकाच जागी. एखादा गाडीचा टायर आहे, सायकलचा टायर आहे, एकाच जागी फिरतात, त्याला म्हणतात रोटेशनल मोशन. डायनामिक्स म्हणजे होते चेंज. का चेंज म्हणजे रोटेशनल मोशन म्हणजे जो भी चेंज होत असेल. ठीक आहे ना, रोटेशनल मोशन म्हणजे जो भी काय होत असेल चेंज, या जो भी काही आपण एनर्जी चेंज होऊ शकतं, वेलोसिटी चेंज, त्या गोष्टीच्या सर्वांचा अभ्यास ज्या चॅप्टर मध्ये केला जातो त्याला आपण रोटेशनल डायनामिक्स हा रिलेटेड असते सर्क्युलर मोशनशी. कोणाशी? आता आपण सर्वात आधी शिकून सर्क्युलर मोशन बद्दल. सर्क्युलर मोशन सर्वांनी डेली जीवनात सर्वांनी पाहिलं. सर्वांनी एक ना एक एक्झाम्पल घेतला की सर्क्युलर मोशन म्हणजे होते का. ठीक आहे, तो आपला फोन आहे का रे? दे ना फोन, दे रे. चल छया छया वाला रे, दे. ठीक आहे, देखा हा पार्टिकल आहे. काय पार्टिकल? आपल्याला काय प्रूव्ह करायचं? सर्क्युलर मोशन म्हणजे एक सर्कल बनला पाहिजे. मी जर या पार्टिकल एक मोशन दिलो, आता हा पार्टिकल तुम्हाला गोल गोल फिरताना दिसत आहे. मी फोन कन्सिडर केलो का? काय कन्सिडर केलं? पार्टिकल. जर एखादा पार्टिकल आपल्याला गोल 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 फिरताना दिसत असेल, अशा मोशनला का म्हणून? सर्क्युलर मोशन. का म्हणून? ठीक आहे ना. मोशन ऑफ ए पार्टिकल, मोशन ऑफ अ पार्टिकल, तुम्ही शांत राहाल, अलॉंग द circumference of circle, circumference of circle is called circular motion. Is called circular motion. चला इतना समझला. A motion of a particle along the circumference of circle is called सर्क्युलर मोशन. इतना समजला. लक्ष द्यायचे एक्झाम्पल सर्वात पहिले लक्षात ठेवा. एक एक्झाम्पल आपला चंदा मामावाला, जसं की अर्थ आहे. अर्थ आहे, हिच्या आसपास कोण फिरते? मून. अर्थच्या आसपास कोण फिरते? ते एक्झाम्पल मध्ये काय लिहाल रे? मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. उलटा नको करा, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द मून. बहुत जण लिहितात moon revolves around the earth. It is an example of circular motion. Moon revolves around the earth. Moon revolves around the earth. समजला? म्हणजे चंदा मामा कोणाच्या आसपास फिरते? पृथ्वीच्या. हा कशाचा एक्झाम्पल आहे? सर्क्युलर मोशन. ठीक आहे ना. सेकंड एक्झाम्पल घेतात, जसं की पृथ्वी फिरते कोणाच्या भोवती? कोणाच्या भोवती फिरते? सन. सनच्या भोवती कोण फिरतात? पृथ्वी फिरते का? कोण? प्लॅनेट्स. कोण? तर काय लिहून? प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड सन. इथून समजला. प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन. ठीक आहे ना. मून रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. दोन एक्झाम्पल झाले. अजून बहुत सारे एक्झाम्पल असतील. कोण कोणसे? आपण माहिती आहे गोफन, माहिती आहे गोफन पहिल्याच्या जमान्यात बांधावर राहत होते. शेतकरी असा घुमवे ना पक्षाला उडवे, तो बी कशाचे एक्झाम्पल होईल? सर्क्युलर मोशन. किंवा एखादा दगड आहे, समजा हा दगड आहे, एखाद्या रस्सीला बांधला आणि याला घुमवून राहिला, त्या दगडाचे मोशन बी काय? सर्क्युलर मोशन. समजला? स्टोन टाइड टू स्ट्रिंग and revolves in a circle. It is an also example of circular motion. दुसरा एक्झाम्पल एखादा कर्व रोड आहे. कोणता रोड? कर्व रोड म्हणजे काय होते बेटा? टर्निंग. समजते? टर्निंग वर एखादा व्हेकल जाऊन राहिला. काय जाऊन राहिला?
एखादा व्हेकल जाऊन समजा, हा व्हेकल असा जाऊन राहिला, तर मोशन ऑफ अ व्हेकल किंवा व्हेकल मुव्हिंग ऑन अ कर्व रोड कशाचे एक्झाम्पल होईल? व्हेकल मुव्हिंग ऑन कर्व रोड, म्हणजे एखाद्या टर्निंग वरना एखाद्या मोड वरना जर व्हेकल जात असेल, सायकल असो, गाडी असो, या बस असो, या ट्रक असो, त्या मोशनला मी कोणता मोशन म्हणून? सर्क्युलर मोशन. कोणता मोशन? समजला? अजून एखादं एक्झाम्पल आपल्याकडे आहे ऍटमचा आहे. ऍटम कधी घेतला तर हा कोण असेल? न्यूक्लियस. कोण? नाही ती कोण असेल? हा तो का म्हणून? इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द इलेक्ट्रॉन revolve around the nucleus. Electron revolve around the, it is an example of circular motion. तर सर्क्युलर मोशनचा कन्सेप्ट क्लिअर झाला. एखादा पार्टिकल सर्कलच्या म्हणजे हा सर्कल आहे, एखादा पार्टिकल सरकम्फरन्स वर जात असत असा गोल 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 गोल, त्या मोशनला कोणता मोशन म्हणू? मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सरकम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज, ठीक आहे ना. याचे एक्झाम्पल्स आहेत मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ, प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन, नेक्स्ट व्हेकल मुव्हिंग ऑन अ कर्व, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस ऑफ एन एटम. न्यूक्लियस ऑफ एन, समजला? पण समजलं का? आता हे एक्झाम्पल झाले कोणाचे? सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशनच्या निगडीत काही गोष्टी असतात, समजला? सर्क्युलर मोशनच्या निगडीत काही गोष्टी असतात त्या पाहू. हे पण समजलं? आता समोर पहा. लक्ष द्या, सर्क्युलर मोशन शिकताना सर्वात जसं की मोशन आहेत, आपण लिनियर मोशन भी शिकला होता का? मोशन ऑफ ए पार्टिकल इन स्ट्रेट लाईन, म्हणजे एखादा ट्रक सीधा सीधा रोडवर जात असेल तर कोणता मोशन होत असेल? लिनियर मोशन. लिनियर मोशन मध्ये आपण काही गोष्टी शिकला होता. डिस्प्लेसमेंट शिकला होता, डिस्टन्स शिकला होता, वेलोसिटी शिकला होता ना. सेम गोष्टी कोणत्या मोशन मध्ये आहेत? बट या ठिकाणी लिनियर मोशन ना सर्क्युलर मोशन मध्ये फरक असा आहे. लिनियर मोशन 1 डायमेन्शनल मोशन आहे ना, सर्क्युलर मोशन 2 डायमेन्शनल मोशन आहे. याच्यामध्ये थोडासा फरक असते, ठीक आहे. जसा की एक घेतो मी, याच्यामध्ये जसं लिनियर डिस्प्लेसमेंट असते, या ठिकाणी असते अँग्युलर डिस्प्लेसमेंट. का? तर पहिला टॉपिक आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता लक्ष द्या, डिस्प्लेसमेंटची आपण डेफिनेशन लिनियर मोशन मध्ये शिकला था. द डिस्टन्स बिटवीन, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट ड्युरिंग इट्स मोशन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट येथून स्टार्ट केलं, येथे गेला, याची इनिशियल पोझिशन ना फायनल पोझिशन, याच्यामधला शॉर्टकट डिस्टन्स म्हणजे काय होतं? डिस्प्लेसमेंट. येथे बी तेच का नाही राहिलं. प्रश्न असा आहे, येथे अँगल मध्ये मोजतात. कशामध्ये? ठीक आहे ना. चल लेट कन्सिडर करून एक पार्टिकल कन्सिडर करून कोणता मोशन करून आला? सर्क्युलर मोशन. एक पार्टिकल कन्सिडर केला, ठीक आहे ना. एक पार्टिकल कन्सिडर केला, समजा सुरुवातीला ए पोझिशनवर होता. कोणत्या पोझिशनवर? हा अँटी क्लॉकवाईज जाऊन आला. कसा? घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज जात आहे, ठीक आहे. हा बी पोझिशनवर गेला, ठीक आहे. हे आहे समजा रेडियस वेक्टर. सुरुवातीला समजा ए बी रेडियस वेक्टर आहे, पण आता हे रेडियस वेक्टर न म्हणता आपण बी पोझिशनची पोझिशन वेक्टर म्हणू. येथे सेंटर एक अँगल म्हणून किती? थीटा. किती? जर स्मॉल अँगल बनवलं तर डी थीटा, पण मी एक अँगल घेतलो किती? थीटा. याची डेफिनेशन, हा जो अँगल असतो याच अँगलला काय म्हणतात? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल काय? थीटा, ठीक आहे ना. याची डेफिनेशन आहे द अँगल
made by position vector of a particle with radius vector, ठीक है, at center of circle is called angular displacement. हे पोझिशन वेक्टर होती, बी पोझिशन दर्शवत होती. हिने या पोझिशन वेक्टरने इनिशियल पोझिशन जो बी अँगल बनवला कुठे सेंटर मध्ये त्याला काय म्हणतात, अँगुलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे सुरुवातीला ए वर होता, बाद मध्ये टी टाइम नंतर कुठे गेला बी वर. याच्यामधला अँगल जो आहे थीटा, या अँगलला काय म्हणतात अँगुलर डिस्प्लेसमेंट. समजला, लक्षाला. याच्या एसआय युनिट असते रे, एसआय युनिट असते रॅडियन. का याचे डायमेन्शन्स नसतात, कारण की अँगल हा जो रॅडियन आहे याचे डायमेन्शन्स नसतात. म्हणजे अँगुलर डिस्प्लेसमेंट डायमेन्शन लेस क्वांटिटी आहे. काय याचे डायमेन्शन्स नसतात, पण काय असते युनिट असते. एसआय युनिट काय रॅडियन. ओके, एसआय युनिट काय रॅडियन. ओके, चला लक्ष द्या. नेक्स्ट आता याच्यामध्ये काय क्वेश्चन्स म्हणतात. जसे की क्वेश्चन आला, एक पार्टिकल आहे, त्याने ए पोझिशनवर गेला, एक किंवा एक रनर आहे, एक ग्राउंडच्या रनिंग मारून राहिला. तो पहिले सुरुवातीला होता एक पोझिशनवर, त्यानं अर्धा राऊंड बद्दल किती राऊंड मारल्यावर, म्हणजे हा बिलकुल ऑपोजिट मध्ये येऊन जाईल. अर्धा राऊंड मारल्यावर अँगल किती क्रिएट करत आहे, अँगल किती क्रिएट झाला पाय रॅडियन किंवा 180 डिग्री, पाय रॅडियन किंवा, ठीक आहे ना. क्वेश्चन इथे एक कंप्लीट राऊंड मारल्यावर किती डिस्प्लेसमेंट केलं. कंप्लीट राऊंड म्हणजे सुरुवातीला कुठे होता ए, घुमून फिरून कुठे वापस आला, तर सांगा अँगुलर डिस्प्लेसमेंट किती 0. डिस्प्लेसमेंटचे डेफिनेशन काय, इट इज अ शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन इनिशियल पोझिशन अँड, म्हणजे एक कंप्लीट रिव्हॉल्युशन मध्ये सुरुवातीला ज्या पोझिशनवर होता त्याच पोझिशनवर वापस आला, त्या अँगुलर डिस्प्लेसमेंट किती राहिला या ठिकाणी थीटा इक्वल्स टू 0, कारण की एक त्याने कंप्लीट रिव्हॉल्युशन केलं. ठीक आहे ना. पण डिस्टन्स कधी विचारता, मी काय बोललेली होती डिस्प्लेसमेंट. जर कोणी डिस्टन्स विचारता, तर डिस्टन्स कोणाच्या बरोबर येतात, सर्कमफरन्स. कोणाच्या बरोबर येतात सर्कमफरन्सचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे किती, ट्वाइस पाया आर. एवढा डिस्टन्स चालता पण डिस्प्लेसमेंट किती राहता 0. समजला. म्हणजे एक कंप्लीट रिव्हॉल्युशनच्या वेळेस पार्टिकलचा अँगुलर डिस्प्लेसमेंट 0 असते, पण डिस्टन्स किती असते ट्वाइस पाया आर. समजला इथपर्यंत. कोणाला काय प्रॉब्लेम आहे. हा होता कोण अँगुलर डिस्प्लेसमेंट. कोण होता, ठीक आहे ना. याच्यात निगडीत एक चॅप्टर अजून दुसरा कन्सेप्ट आहे, कोण आहे अँगुलर वेलॉसिटी. कोण आहे, आता जेथे डिस्प्लेसमेंट असेल तिथे वेलॉसिटी बी असेल, ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट असेल त्या ठिकाणी कोण असेल वेलॉसिटी. बरोबर आहे का नाही. दुसरा टॉपिक आहे अँगुलर वेलॉसिटी. काय याचा सिम्बॉल ओमेगा असते. का असते, असा सिम्बॉल असते का ओमेगा, डब्ल्यू नाही, कोण ओमेगा सिम्बॉल असते, याला काय म्हणतात ओमेगा. का ओके. दुसरा सिम्बॉल का असते ओमेगा. लक्ष द्या आता थोडासा याच्याकडे. जेव्हा आपण शिकलो होता वेलोसिटीचे डेफिनेशन लिनियर मोशन, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज velocity. It is same, the rate of change of angular velocity लिहिता आपण, the rate of change of angular displacement, the rate of change of is called as अँगुलर वेलॉसिटी. ठीक आहे ना. पण इथे लिमिटिंग लिहितो. लिमिटिंग म्हणजे स्मॉल स्मॉल, जसे की मला लिहायचं आहे ओमेगा इक्वल्स टू, तर लिमिट द्यायचा, लिमिट डेल टी टेन्स टू 0 डी थीटा बाय डेल टी. समजला. किंवा आपल्या शॉर्टकट मध्ये लिहायचं तर ओमेगा इक्वल्स टू थीटा बाय टी. का ओके. एसआय युनिट काय लिहायचा, एसआय युनिट रॅडियन पर सेकंड. अँगुलर डिस्प्लेसमेंटच्या रॅडियन, टाइमच्या डायमेन्शन्स काल लिहू शकतो ना आपण. आता डायमेन्शन्स
आता रेडियनचे डायमेन्शन असतो का, तर अपॉन मध्ये सेकंड आहे, तर डायमेन्शन काय लिहू, t-1. किती समजलं इथपर्यंत? चला एक गण रिपीट करू, एक मिनिट. काय करत होतो आपण, का शिकला, सर्क्युलर मोशन का, द मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ, ठीक आहे, इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. 3-4 एक्झाम्पल पहिला मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन किंवा प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन. मग व्हेइकल मुव्हिंग ऑन अ कर्व रोड. नेक्स्ट इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. इथपर्यंत समजला? त्याच्याबद्दल त्याचे काय कन्सेप्ट, पहिला कन्सेप्ट होता का काय, द अँगल मेड बाय पोझिशन वेक्टर ऑफ एन ऑब्जेक्ट विथ रेडियस वेक्टर परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. इथे थोडासा राहिला, परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन सीएम लिहू शकतो, CM ऍट सेंटर ऑफ, ठीक आहे, लक्षात का, इज कॉल्ड एज SI unit. It is a unitless quantity. Angular velocity, the rate of change of angular displacement is called as angular velocity. ठीक आहे ना. फॉर्म्युला जर लहान असेल तर लिमिट लागते, नाही तर मग थीटा बाय टी. SI unit रेडियन पर सेकंड, डायमेन्शन t-1. ठीक आहे ना. ओके, समजला?